करत्या ही नवऱ्याकडूनच काम करते ही मग 2 कॅमेरे लावायचे आणि एकच लावायचं, सांगायचं कमीत कमी. मग तुम्ही तुमचा लावला नाही लावायला पाहिजे. आधी इथं लावलेला होता असं, इथं मला वाटलं मी आहे त्याच्यामध्ये, बघतो इथं काय डायरेक्ट कॅमेरा बाहेर भांडे घासायला. मला कौतुक करून काहीच उपयोग नाही. कौतुक करा नाही काही करा, काम हिशोबातच झालं पाहिजे. तर आजचा दिवस माझ्यासाठी ना खूप खूप स्पेशल गेला आणि तुमच्यासाठी पण आजचा दिवस खूप स्पेशल जावं अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि जर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा सकाळ संध्याकाळचा व्ह्यू घेण्यासाठी ना मी मस्त टेरेसवर जाते, मस्त तिथं ब्रिदिंग एक्सरसाइज करते. खूप भारी वाटतं, खूप हवा चालू असते आणि एवढं छान वाटतं, मस्त शांतता आणि ते ग्रीनरी पाहायला एवढी भारी वाटते. तर येथे ना मी मस्त गरमागरम पोहे केले होते, बाहेर छान पाऊस चालू होता, त्याच्यासोबत मस्त लिंबू पिळून खाणार होते. आणि मला पावसाच्या वातावरणामध्ये पोहे असे काही भजी वगैरे कुरकुरीत असे पदार्थ खूप खाऊ असे वाटतात. इकडे मी भाकरी बनवत होते आणि मांजर केव्हाची इकडून त्रास देत होती खिडकीत येऊन, त्याच्यानंतर इथं आली माझ्याकडं दूध प्यायला आणि व्हिडिओ काढायला आणि पळून गेली. केव्हाची थांबेल होती, तिला वाटलं असं ना आता इकडून येईल. मी म्हणलं भाकरी झाल्यावर दिनीला. कुठं गेली काय माहित. हे मांजर एवढं येडं आहे. रात्री मी दिलं बाहेर दूध ठेवलं, ते दूध कुत्रच पिऊन गेलं आणि ती तिकडंच त्या खिडकीत हे करते. मी तिला इकडून इकडे दूध ठेवलं आणि त्याच्यानंतर पूर्ण रात्रभर खिडकीत थांबली, खिडकी वाजवायची. तिला रात्रीचं दूध प्यायचं होतं, रात्रीचं कुठं बाहेर निघावं म्हणलं आणि खिडकीतून तिला प्यादा नसतं आलं तिला. हा आता सकाळी सकाळी आली दूध प्यायला. आणि आम्ही जिथं बसलेलो असतो ना त्या साईडने खिडकीतून येते, म्हणजे हॉलमध्ये जर असलं ना हॉलच्या खिडकीतून येते, किचनमध्ये जर असलं तर किचनच्या ह्या बाजूने येते, त्या बाजूने जर असलं म्हणजे गॅसजवळ तर त्या बाजूने येते. म्हणजे कंटिन्यू तिला आमच्यासोबतच राहायला आवडतं असं. म्हणजे दूध वगैरे तर पिती, दूध पिऊन झाल्याच्या नंतर पण ती जात नाही अशी बाहेर. आणि ती मांजर आमची पाळलेली नाही, दुसऱ्यांचीच पाळलेली आहे आणि ते पोरं तिला घेऊन पण जातात, पण ती तरी आमचंच इकडे येते. हे बघा आता सुद्धा इथं मला तांदे सुद्धा बघा ते भिंतीवर. तर इथे ना चालू होते सकाळच्या कामाची गडबड. भांडे वगैरे मी पहिले लावून घेत होते, आधीचे घासलेले भांडे होते तर ते म्हणजे लावून घेते. आणि ह्या ट्रॉल्या पण ना साप वगैरे क्लीन करायच्या आहे, कारण की ना म्हणजे अधूनमधून क्लीन केलं ना जास्त घाण वगैरे नाही होत खूप जास्त. आणि ट्रॉल्या ना त्या खराब पण नाही होती, कारण की कधी कधी काहींच्या ट्रॉल्या ना अशा गंजलेल्या असतात, मध्ये लोटायला त्रास होतो. आणि त्याच्यापेक्षा ना वेळेत जर त्याची धूळ वगैरे आपण क्लीन केली ना तर ते घाण नाही होते. ते ना मी बाहेर भांडी घासत होते मस्त नळीच्या पाण्याने म्हणजे टोकर वगैरे भरून घेतली. आणि मांजर तोंड धुतलं का पाहून घ्यायचं. आणि कालपासून मला मांजर सोडूच नाही राहिली. रात्री अक्षरशः 12 वाजता खिडकीत पाहत होती, म्हणजे मी 12 वाजता आले होते पाणी प्यायला, किचनमध्ये जिथून डोकं होते इतके घाबरले होते मी. आईला सकाळी दूध दिलं तरी पण अजून पण माझ्याच जवळ आहे नुसती, कशी तोंड होते. मांजरीला मी लय आवडते वाटतं. तर आहे ना भांडी मी किचनमध्येच भांडी घासून घेत असते तिथं, पण आहे ना म्हटलं आज बाहेर घासू, कारण मिस्टरांना किचनची क्लिनिंग करायची होती. म्हणजे वरचं जे बल्ब वगैरे असतात ना ते जास्त वाफेने असे लालसर होतात, तिथं वर थोडी वाफ जाते. तर मग थोडंसं होतं लालसर, तर मिस्टर म्हटले ते मी आज क्लीन करतो, फॅन वगैरे क्लीन करायचं होतं. तर मग म्हटलं तिथं भांड्यांचा पसारा घेऊन बसण्यापेक्षा येथे मी बाहेर भांडे घासते. पण बाहेर प्रचंड वारा चालू होता आणि ना म्हणजे मी 2 टोकऱ्यांमध्ये पाणी भरून ना मस्त भांडे धुत होते, कारण नळाला पण धुता येतात तिकडं, पण मग असं बसल्या दोन्ही टोकऱ्यांमध्ये वाळत पण नाही भांडे. म्हणजे कसं आपण ज्यावेळेस घासतो ना त्यावेळेस वाऱ्याने हवेने ना ते भांडे एकदम ड्राय होतात, ती साबण वगैरे. आणि मग जर धुतले ना आपण तर त्याच्यावर साबण वगैरे तशीच दिसते. तर त्याच्यामुळे असं 2 टोकऱ्यांमध्ये डबल टिबल मी पाणी चेंज करून घेत असते. तर मग ना भांडी खूप छान पण निघतात आणि साबण वगैरे काही राहत पण नाही. तर म्हणून मी आज बाहेर भांडी घासली. आणि वारं असल्यामुळे ना म्हणजे भारी पण वाटतं बाहेर हवेचं बसायला, मस्त निवांत बसून भांडे घासायचे, गाणे वगैरे ऐकायचे, छान वाटतं. माझे ना पूर्ण भांडे झाले घासून, पण मांजर अजून इथंच बसली म्हणून जाऊन. काय म्हणले तुम्ही, काय केलं? माझे 2 पाठ्या भांडे आले. बघ ना अजून गॅस काढलं, अख्खं इथलं वरलं पूर्ण हे पिवळं पडलेलं होतं. मिस्टरांनी वरचं पुसलं ना, काढला क्लीन.
माझ्या मिस्टरांना ना क्लीन करायचं असलं का डीप क्लिनिंग करत्या 2 पाट्या भांड्यावर तो गॅस आता कर झाडायचं लय पसारा आहे घरामध्ये. माझ्या मिस्टरांनी फक्त किचन जवळ घासणी ना बोट कापून घेतली तरी सुद्धा माझा व्हिडिओ नाही, तरी सुद्धा नाही मित्रांनो. पार घासत असतो किचन मी जाम मला म्हणते पुढे मला काम हे बघ असं म्हणजे तुम्ही बघायचा कॅमेरा आहे का मी कातू घासतोय मी लाश माझ्यावाला टाइम स्लॅब्स लावलेला आहे. बघतो तो तिनं कॅमेरा बाहेर ते भांडे घासायला लावलेला आहे. मी माझा शूट शोधतोय त्याच्यामध्ये माझा शूट काढलेला पुढे त्याच्यामध्ये. तुम्हाला काय दिसला नाही का कॅमेरा आहे का नाही घरामध्ये का एवढं पण कळलं नाही का? म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ साठी काम करताय का? अरे तसं नाही, मी व्हिडिओ साठी नाही करत, पण मी काम करतो तेव्हा मला दाखवायचंय मी काय काय काम करू लागतो बायकोला. पण बायको एवढी भामटी, बायकोला तिचंच काम दाखवलं मला दाखवलंच नाही. किती भामटी करस तू. तुम्ही लावायचं आता उद्यापासून तुम्ही दाखवता का माझे काम? उद्यापासून आता इथून पुढे पहिलं माझं बघणार कॅमेरा चालू आहे का नाही, तर पुढे काम करणार. बायको तिचाच व्हिडिओ काढतील टाकी ती. माझे कष्ट पाण्यात गेले का नाही. शिवाय पार वर जाऊन पार ते पायी सटकत होते, वर जाऊन पुसत होतो फॅन बिनन पुसून काढला मी. पार भिंत घासून काढली किचनची वरची फरशा बिरशा. आम्ही वरून आधी अगोदर मी एकटी काम करत होते किचन आले मध्ये थांब मला पण दिसत तिथे 2 पाट्या घासूस तर मी नुसतं तेवढं किचनच घासत होतो. विचार करा मी किती. शिवाय वरती जाऊन किचनच्या करायचं अजून सगळं मला करायचं अजून बाकीचं. काय करायचं तुला तिथं आता? बस ना तेवढंच ना. तेवढं मग काय अख्खं तेच करावं लागतं काम. तुम्ही वरच केलं. बघ जरा खिडक्याच्या काचा बिचा घासून काढल्या, ती जाळी घासून काढली, फॅन घासून काढला, वरचा फॅन घासून काढला, त्या लाइटिंगच्या फ्लोरिंगला वरलं फोर सिलिंग पुसून काढली, त्या फरच्या पुसून काढल्या. कोणी म्हणाल का थांबा तुम्हाला जर मी घरातला पसारा दाखवला असं दाखवलं हा बघा तुम्ही म्हणशाल का घर आवरले नाहीये. खाली काय दाखवती? किचन बघ ना, किचन नाही आवरलेलं का? किचन बघ बरं, एवढं भारी किचन दिसतंय. डायरेक्ट पार चकचकीत केलंय मी. आणि म्हणते का कुणी म्हणाल का पार ह्या फरच्या सुद्धा घासल्या मी. कुठं कुठं तुझ्याकडं? हा हे आता हे पिठाचे डबे वगैरे आतमध्ये ठेवायचे. बस एवढाच कचरा आहे मित्रांनो, एवढाच आहे. अरे पण तो आवरलाय असं की डायरेक्ट चकचकीत आहे. कुठं काय दिसतंय तुला? पुसल्यामुळे मी घासलंय. पुसायचं आणि घासायचा फरक आहे. पुसायचा आणि घासायचा फरक असतो. पुसणं म्हणजे कपड्यांनी पुसणं, घासणं म्हणजे घासणीनं घासणं. हा चल. अरे हा फॅन सुद्धा फॅन हा दिसतो एवढा चकचकीत मी डायरेक्ट घासून काढलाय हा आता जस्ट. हा बंद करून दाखवा म्हणजे तो विश्वास नाही. बघितलं मित्रांनो, तो सुद्धा विश्वास नाही मी घासलाय म्हणून बंद करून दाखवा म्हणजे याचा अर्थ बघा. माझा हात नाही पुरत आहे. हे बघा हे दिसतंय ना तुला? आणि तरीच तो विचारती का बंद करून दाखवा म्हणजे काय पद्धत आहे, काय वागू राहिले. शिवाय ही जाळी डायरेक्ट ब्लॉक झाली. ब्लॉक ही जाळी बघ, ही जाळी बघ. तरी अजून थोडी राहिलीच ती माझ्या हिशोबाने. तो फॅन पुसला. हे वरचं फर्निचर पुसलं इथपर्यंत. मला नाही मला आहे ना हे किचन इथपर्यंत आवरायचं. हे इथून एवढं तर इथून इथपर्यंत म्हणजे हे पूर्ण फर्निचर मी क्लीन करणार आज. कारण ते क्लीन नाही केलं ना लय घाण दिसतं. एवढं मोला मागच फर्निचर केलंय त्याला जर हे बघतो काय. मी म्हणतच नाही ना, मी केलंय ते सांगतो. माझा व्हिडिओ नाही काढला एवढाच विषय. माझा व्हिडिओ नाही काढला हाच विषय आहे फक्त. स्वतःच दाखवलं तुम्ही करता तो भाग नाही. हा मग 2 कॅमेरे लावायचे आणि एकीच लावायचं सांगायचं कमीत कमी. आधी इथं लावलेला होता असं इथं. मला वाटलं मी आहे त्याच्यामध्ये. बघतोय इथं काय डायरेक्ट कॅमेरा बाहेर वाढले असायला. तर चला आता काय आहे सकाळचे 12 किती वाजले? 12 वाजले. अजून आमचं काहीच नाही, फक्त चहा पिलेलं आहे. आता पाहू शार्प 12 वाजले. मी पण अंदाजे म्हणलो की 12 वाजले. आता काय करायचं? पोटाचं बघावं लागलं ना काहीतरी.
चला आता नाही थोडं झाड पुसून बिसून घेऊ खालचं, झाडून घेऊ आणि मग आवरून जाऊ. पाहू काहीतरी पहिलं, चला आवरून तर घेऊ. माझ्या मिस्टरांनी खरंच लय छान सफाई केली. थँक्यू बरं का, खरंच खूप खूप थँक्यू तुम्हाला. तुम्ही दुकान बंद ठेवून माझ्यासाठी घरी थांबले मला मदत करायला. खरंच असा नवरा सगळ्यांना भेटो, खरंच भेटो. त्या बाहेर चांगलं कौतुक केलं का तिकडून आपण हे आणि हे नाही खरंच भेटो. आज कोण एवढं ना नुकसान करू ना, बायकोला आवरू नाही लागत. माझा नवरा खरंच आवरू लागत. म्हणजे आता एवढं शॉप सुपर मार्केट एवढं बंद ठेवलं 12 वाजोस्तोवर. किती तुमचा धंदा बुडाला असेल. खरंय का नाही? तर खरंच घरी पण गरजेचं आहे. तू एकटीच आहे का? एवढं काम माझ्या एवढं नाही ना, एवढं किचन एवढं व्हावं लय आवरायचं तर मग मोठा पसारा तो सांभाळायचा आणि तो करायचा विषय नाही. म्हणून मग त्यांनी घर सुद्धा हिशोबात बांधा. आम्ही बांधलंय आमच्या हिशोबात. रात्री काय म्हणत ते अजून हॉल मोठा पाहिजे होता. म्हणजे असं विचार आला की इकडून अजून 10 फूट तिकडं अजून हॉल पाहिजे मोठा. आणि काय केला असतं एवढा हॉल पुसला कसा असतं. पाहिजे होता, मला पाहिजे होता. मग पाहिजेच आहे मला. मी घेणार आहे तेवढं 1 एकरचं घर घेणार आहे मी. माझं 1 एकरच्या घराचं ड्रीम आहे. मॅनिफेस्ट केलंय मी. इनकम्प्लीट झालं तर तुम्हाला दिसन माझे 1 एकर मध्ये. हा डायरेक्ट मला पण माहिती आहे, मी पण करणार. त्यावेळेस तो प्लॅन वेगळा राहील. मी केलेलाच आहे. मी पाहून पण ठेवलंय ते घर. पाऊस चालू आहे बाहेर. हा माहित नाही तुम्हाला? मला काय माहित. तर हे बघ मी सांगते माझ्या 1 एकरच्या घराचं ड्रीम. मिस्टरांना तो व्हिडिओ दाखवले. तेच घर घ्यायचंय मला आणि तेच घ्यायचंय. मिस्टरांच्या लक्षातच नाही राहत मला ते घर घ्यायचंय म्हणून. थोड्या दिवसात घ्यायचंय. 1 मंथच्या अंडर घ्यायचंय. 1 महिन्याच्या आत. नाही 6 महिन्याच्या आत. 1 महिना नको. कम्प्लीट झालं. चला आकाश निळा, तुमचं टी शर्ट निळा, तुमच्या शॉपचा कव्हर निळा. आता द्या ना उघडून. 12 वाजले खरंच. तसा पाऊस आला या टायमाला पण नाही. या त्यांना उघडतो ना. पाऊस केव्हा चालू झालं. इकडून एवढं दिसत नाही म्हणजे इकडून दिसतो तेव्हा तुम्हाला त्या पाण्यात दाखवते मी. पावसाचे थेंब दिसते बघा. दिसतंय का? चला आता मला खायला काय द्यायचं तुम्ही करून. खायला काय द्यायचं तुम्ही करून. खाईन ना तुम्ही दिलं तर. मला कौतुक करून काहीच उपयोग नाही. कौतुक करा नाही काही करा, काम हिशोबातच झालं का. 50-50 ना. 50-50 झालेलं नाही अजून. मग एवढं किचनचं खालचं झाडझूड सगळं मला करायची. 50-50 करायचं बाई. हार्डवेअर तुझं एकदम सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्ट बसून भांडे घासायचं काम चालू होतं. हार्डवेअर म्हणजे 2 पायऱ्या वर चढून त्या किचन वाट्या उभं राहून वर पुसत होतो. म्हणजे या कामात फरक आहे. माझं हार्ड काम होतं, तुझं सॉफ्ट होतं. हा मग आमचं सॉफ्ट राहील. तू IIT मध्ये होती. कंबर जातं त्याची का. तू IIT मध्ये होतो, मी फक्त ITI मध्ये होतो. फरक आहे या 2 कामांमध्ये. फरक आहे का नाही? असं आहे पाय ना फरक. आणि मग बसून कामात आणि कष्टाच्या कामात फरक आहे. हा मग मी वर जाऊन काम केलं ते. मग मला नाही नुसतं बसायचं हात पाय हलवायचे नव्हते काही. मला वर जाऊन काय हात पाय हलवायचे नव्हतं, काय प्रार्थना करायची होती वर. त्याच्यामुळे माझं काम जादा आहे तुझ्यापेक्षा. हार्ड काम केलेलं आहे मी. 1 कोपरा. 1 कोपराने मला कडेपर्यंत पुसायचंय मी सांगितले. आवर गेट आटपून बरं लवकर. मला फिरायला नाही कुठतरी आज. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, कोल्हापूरला गेलो तर पन्हाळाला पाहिलं नाही नेलं तुम्ही. कुठं जायचं आणि मुलला. ही मांजर आहे ना ती कंटिन्यू माझ्यासोबत करते आम्हाला. सकाळपासून एवढे आवाज देते. आज सकाळी नाही रात्रीचं सांगा ना. 12 वाजता ती खिडकीतून डोकत होती. मी एवढी टचकली शपथ. आणि अशी पाहत होती ना. मी बाहेर आलो का ती इथनं वर गेली. बाई तिचेच गाणे पायांचे तशी तिथून वर गेली अशी. मला आवाज देते घरातून. पाहिजे एक वेळेस मम्मी असल्या तरी एवढं ताण नाही देत. मम्मी नाही तर ती मला लय माझ्याच माग आहे. कंटिन्यू माझ्यासोबत खेळवते अशी. माझ्याच सोबत येते. मला आवडती पण मुळात ती आमची नाही पण ती पाळलेली दुसऱ्यांची. पण ती आमच्याकच राहते. छोटे पोरं त्यांची ते घेऊन जाते. पण ती येते इकडं आमच्याकडे. तिला इथं दूधच तेवढं भेटतं त्याच्यामुळे ती इथं थांबते.
तिला मी बिस्किट पण देते, ती दुसरा पण खाती. चल मी दुकानातून काही चिप्स आणले का ते पण खायला मागती माझ्याकडे. सोकली हा? ते खायचं म्हणून ती राई करते. जाऊ द्या ना, खाऊ द्या मग, काय झालं खाल्याने. नाही तसं नाही, मग तेच ना तिला लळा लागला हिला आता. जाऊ द्या, लागू द्या बिचारीला. मला आवडते मांजर कुत्रे. छान आहे पण ती पण लई हे बोलावलं लगेच आली होती. ती लई हे काय म्हणतो कशी बसली याच्या खाली जाऊन भाजी खाल्ली. हे काही खात नाही का अशी बाहेरचं उंदर बिंदर. पालीच्या मागे लागली सकाळी. हा का, पण किती छान दिसत, किती क्यूट आहे. आमचं डोके आणायचं, मिस्टर नको म्हणते. मिस्टर म्हणते इथं त्याला चिलई हे होईल बाहेर, त्याला ना कुत्रे जेव्हा पॅक होईल ना तेव्हा आणता येईल. मी लय दिवसाची मिस्टरना म्हणजे आपण आपला डोके घेऊन येऊ, पण मिस्टर म्हणते मग तो एका दिवसात त्याचं हे होईल कार्यक्रम. इथं लय कुत्रे बाहेर. कुत्रे परत रात्रीचं काही येऊ शकतं असं. ठेवायचं कुठं हा प्रॉब्लेम. लांब पोरं असल्यावर घरात ठेवता पण नाहीत, केस वगैरे येत्या त्याच्यामुळे. आम्ही आणलं असतं, माझं तर लय आवडीचं आहे डोग्या. पण काय, चला हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. आता आमचं रुटीन आम्ही चालू करतो. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. विसरू नका मला, कारण मी वर जाऊन काम केलेलं आहे. तुम्हाला तो दिसलं नसेल, ते दाखवलं नाही ना, त्याच्यामुळे कमेंट मला करा. दाखवलं एवढं तरी, माझं तर कधी काम शूट नाही करते तुम्ही. करताना जाळी एवढं थोडी वळताना दाखवलेलं, काहीच दाखवलेलं नाही. नाराज झाले माझे मिस्टर. मग काय आधी पुढे कॅमेरा असं बघून घेईन चालू आहे का. तुमच्या मनात असं का आता माझा व्हिडिओ चालू आहे, मी आता असं मग कष्टच गेले, कामाची उमेदच गेले, करूशीच वाटा ना आता. मग छान छान कमेंट आले असं, अश्विनीचा नवरा किती छान आहे, किती काम करू लागतो. तसं पण सगळ्यांना माहितीये, सगळ्यांना माहितीये की मी तुला काम करू लागतो, त्यात काही विषय नाही. माझं घर आहे, माझी बायको आहे, माझा पसारा आहे, मी आवरतो, तो काय वाद नाही.